Therefore, it is of greater importance to study social sector and environment. Why social sector and environment is important? Because it studies both society, social welfare, and environment. And therefore, it is a combination of social welfare and environment. And therefore, it is necessary to study social sector and environment as a very important paper or syllabus for semester 3 MA part 2. आज आपण सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र असं आपल्याला त्याचं ट्रान्सलेशन, त्याचं भाषांतर करता येईल. हा सेमिस्टर 3 ला MA पार्ट 2 साठी एक महत्वाचा पेपर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं त्याचा अभ्यास आपण करणं आवश्यक आहे. या पेपरमध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. एक म्हणजे समाज, सामाजिक कल्याण, सामाजिक क्षेत्र, आणि 2 पर्यावरण. आणि म्हणून या पेपरचं नाव इकॉनॉमिक्स ऑफ सोशल सेक्टर अँड एन्व्हायरमेंट असं देण्यात आलेलं आहे, करण्यात आलेलं आहे. यामध्ये सामाजिक क्षेत्र महत्वाचं आहे, सामाजिक कल्याण महत्वाचं आहे, समाज महत्वाचा आहे, लोकांचं कल्याण महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने हेही महत्वाचं आहे की पर्यावरण. आणि म्हणून समाज आणि पर्यावरण, सामाजिक कल्याण आणि पर्यावरण या दोहोंचा एकदम एकत्रित विचार आपण सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र यामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. Already I have mentioned that economics of social sector and environment is a combination of both society and welfare and study of environment. And therefore, how social welfare can be associated with environment, or environment can have impact on social welfare, that we are going to study so far as this paper is concerned, so far as this course is concerned. And it is therefore economics of social sector and environment is very important, is very vital paper of study which is necessary to be studied, which is necessary to be discussed. First of all, I will try to place before you what actual syllabus is. What actual syllabus is so far as economics of social sector and environment is concerned. So I am first of all trying to place before you what actually the syllabus is there for economics of social sector and environment. Is slide visible? Slide दिसते तुम्हाला? पूजा प्रणाली स्लाइड दिसते? नाही सर, हा दिसली. ओके. सुकुमार, स्लाइड दिसते का तुला? सुकुमार, स्लाइड दिसते? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सोशल सेक्टर आणि
पर्यावरण, याचा नेमका पहिल्यांदा सिलेबस काय आहे ते ठेवतो तुमच्या पुढे, आणि मग आपण अभ्यासक्रमाची तोंड ओळख झाल्यानंतर, अभ्यासक्रम आपण बघितल्यानंतर, मग आपण प्रत्यक्षामध्ये हा सिलेबस त्याच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. There are in all 4 units so far as syllabus for social sector and environment or economics of social sector and environment is concerned. There are 4 units. Number 1 is welfare economics and environment. Number 2 is economic valuation of environment. Number 3 is economics of natural resource management. And number 4 is economics of social sector, education and health. These are the 4 units which are expected to be studied so far as syllabus for or syllabus of economics of social sector and environment is concerned. मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा पेपर, महत्वाचा विषय आपण अभ्यासणार आहोत. आणि मी जसं म्हणालो त्याप्रमाणे यामध्ये समाजाचा, सामाजिक क्षेत्राचा, सामाजिक कल्याणाचा आणि पर्यावरणाचा दोन्हीचा अभ्यास यामध्ये करणं अपेक्षित आहे. यामध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण इकॉनॉमिक्स ऑफ सोशल सेक्टर अँड एन्व्हायरमेंट यासाठी अभ्यासक्रम काय आहे, सिलेबस काय आहे, तो अभ्यासक्रम सिलेबस पहिल्यांदा आपण बघण्याचा प्रयत्न करू. प्रकरण पहिले कल्याणाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण, प्रकरण दुसरे पर्यावरणाचे आर्थिक मूल्यमापन, प्रकरण तिसरे नैसर्गिक संसाधनाच्या व्यवस्थापनाचे अर्थशास्त्र, आणि प्रकरण चार हे सामाजिक क्षेत्र, यामध्ये शिक्षण आणि आरोग्य याचा प्रामुख्याने विचार आपण करणं अभिप्रेरित आहे, करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. Now in unit number 1, welfare economics and environment. What is expected to be studied? Number 1, what is meant by welfare economics? Number 2, fundamental theorems of welfare economics like Pareto welfare optimality conditions. Then it is expected to study theory of externalities. What is externalities, types of externalities, and the relationship between externalities and market, externalities and market inefficiency, externalities as missing markets, property rights and externality. These are some of the things which are expected to be studied, which are necessary to be studied relating to theory of externalities. Then it is expected to discuss theory of public goods. Theory of public goods. Here, what is meant by public goods, what is meant by private goods, what can be salient features. And in the theory of public goods, one of the very important theories is there, that is the theory of optimal provision of public goods. The theory of optimal provision of public goods, that theory is there. And that theory is expected to be studied. Here it is partial and general equilibrium analysis. That concept is also expected to be studied. And Wicksell and Lindahl model. Wicksell and Lindahl model is expected to be studied. पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की सामाजिक क्षेत्राचे आणि पर्यावरणाचे अर्थशास्त्र यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय आहे, यामध्ये
नेमका कोणता अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम मी पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणाल्याप्रमाणे मगाशी एकूण 4 प्रकरणं आहेत आणि त्या 4 प्रकरणांचा विचार हा आपल्याला करायचा आहे. आणि यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास आहे आणि यामध्ये सामाजिक शास्त्राचा अभ्यास आहे. प्रामुख्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे किंवा अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. पहिल्या प्रकरणामध्ये नेमकं आपण काय अभ्यासणार आहोत? कल्याणाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण असं त्याचं हेडिंग आहे, असं त्याचं शीर्षक आहे. यामध्ये कल्याणाचं अर्थशास्त्र म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. कल्याणाच्या अर्थशास्त्राचे काही मूलभूत सिद्धांत आहेत आणि या सिद्धांतांमध्ये प्रामुख्याने पॅरेटोचा जो कल्याणाच्या पर्याप्त अटींचा सिद्धांत आहे, तो पॅरेटोच्या कल्याणाच्या पर्याप्त अटींचा सिद्धांताचा किंवा पॅरेटोच्या अटींचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बाह्यताचा अभ्यास आपण करणार आहोत. बाह्यतांचे प्रकार, बाह्यता आणि बाजारपेठ, बाह्यता आणि कार्यक्षमता, बाह्यता आणि बाजारपेठ वगळणं, मालकी हक्क आणि बाह्यता यासारख्या गोष्टींचा विचार ही आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे. त्यानंतर सार्वजनिक वस्तू म्हणजे काय, खाजगी वस्तू म्हणजे काय, त्याचे वैशिष्ट्य काय आणि त्याची पर्याप्त तरतूद कशी करायची, ऑप्टिमल प्रोव्हिजन कशी करायची, या संबंधीचं काही विवेचन आपल्याला, या संबंधीचा काही अभ्यास या अनुषंगानं आपण अभ्यासणं अपेक्षित आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर आंशिक आणि सर्वसाधारण समतोल विश्लेषण म्हणजे काय आणि ते प्रामुख्यानं या सार्वजनिक वस्तू पुरविण्याच्या अनुषंगानं आपल्याला कसं विचारात घ्यायचं आहे ते आपण त्या अनुषंगानं विचारामध्ये घेणार आहोत किंवा त्याचा विचार हा आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे. Then in unit number 2, what is expected to be studied? It is economic valuation of environment. And in economic valuation of environment, here it is expected to study what is meant by environmental value, what are the types of environmental values, total economic value, use value, non-use value, existence value, option value, future value, bequest value, vicarious value, and techniques or methods of valuation of environment or environmental valuation, in which it is expected to study direct methods of valuation and indirect methods of valuation of environment. And in the direct methods, contingent valuation is there, trade-off games method is there, costless choice method is there, Delphi method is there. And in indirect methods, hedonic price method and travel cost method is expected to be studied. प्रकरण दुसऱ्यामध्ये आपल्याला नेमकं काय अभ्यासायचं आहे, तर प्रकरण दुसऱ्यामध्ये आपल्याला पर्यावरणाचं मूल्यमापन किंवा पर्यावरणाचं मोजमाप, पर्यावरणाच्या मूल्याचं मापन याचा प्रामुख्यानं आपल्याला विचार करायचा आहे. आणि पर्यावरणाच्या मूल्यमापनाचा विचार करत असताना, पर्यावरणाच्या मूल्याच्या मापनाचा विचार करत असताना प्रामुख्यानं पर्यावरणाचं मूल्यमापन म्हणजे काय, त्याच्या वेगवेगळ्या संकल्पना कोणत्या आहेत, एकूण मूल्य म्हणजे काय, त्यानंतर उपयुक्तता मूल्य म्हणजे काय, बिगर उपयुक्तता मूल्य म्हणजे काय, त्यानंतर ऐच्छिक मूल्य म्हणजे काय, भविष्यकालीन मूल्य म्हणजे काय, म्हणजे पर्यावरणीय मूल्याच्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या पर्यावरणीय मूल्याच्या वेगवेगळ्या संकल्पना या आपल्याला इथं अभ्यासणं अपेक्षित आहे, अभ्यासणं अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर यामध्ये आपल्याला पर्यावरणीय मूल्य किंवा पर्यावरणाचं मूल्य मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत
त्या पद्धतींचा किंवा तंत्रांचा विचार, तंत्रांचा अभ्यास यामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा करणं अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये पर्यावरणाचं मूल्यमापन किंवा पर्यावरणाच्या मूल्याचं मापन करण्याच्या पद्धतींचं वर्गीकरण मुख्य 2 प्रकारांमध्ये केलं जातं. एक म्हणजे प्रत्यक्ष पद्धती आणि अप्रत्यक्ष पद्धती, डायरेक्ट मेथड्स आणि इनडायरेक्ट मेथड्स. या प्रत्यक्ष पद्धती म्हणजे अनुषंगिक मूल्यमापन, त्यानंतर ट्रेड ऑफ गेम्स मेथड आहे, कॉस्टलेस चॉईस मेथड आहे, डेल्फी मेथड आहे, याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि अप्रत्यक्ष पद्धतींमध्ये हेडॉनिक प्राइसिंग मेथड आणि ट्रॅव्हल कॉस्ट म्हणजे प्रवास खर्च पद्धत, हेडॉनिक किंमत पद्धत आणि प्रवास खर्च पद्धत यांचा प्रामुख्यानं विचार हा अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे किंवा करणं अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. देन our unit number 3 is also very much important. And unit number 3 exclusively talks about allocation and utilization of natural resources. And these natural resources are basically how those are being allocated and utilized, where optimal allocation and utilization of natural resources takes place, it is possible to undertake. That is prominently expected to be studied so far as the economics of exhaustible natural resource management is concerned. Actually, what is expected to be studied? Number 1 is that theories of optimal use of exhaustible and renewable resources. That is where optimal use of exhaustible natural resources and renewable natural resources takes place. Number 2 is environmental policy. And in this environmental policy, polluter pays principle, trade and environment relationship, cause bargaining solution and collective action hypothesis or theory that is expected to be studied. Then in environmental accounting, a system of integrated environmental and economic accounting is expected to be studied, and at the same time, it is also expected to be discussed on environmentally adjusted gross domestic product and environmentally adjusted net domestic product. Gross domestic product and net domestic product. प्रकरण 3 हे साधारणतः नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातलं आहे. म्हणजे जी नैसर्गिक साधनं आहेत त्या नैसर्गिक साधनांचा संवर्धन कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं, वाटप कसं करायचं, पर्याप्त वापर कसा करायचा, या संबंधीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा, त्या प्रश्नांचा विचार, अभ्यास हा प्रामुख्यानं प्रकरण 3 मध्ये आपण करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. नेमकं त्यामध्ये काय अभ्यासणार आहोत तर आपल्याला माहित आहे नैसर्गिक साधनांचे मुख्य 2 प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे अनूतनीकरणक्षम किंवा संपणारी नैसर्गिक साधने आणि 2 नूतनीकरणक्षम किंवा न संपणारी नैसर्गिक साधने. आता ही जी दोन्ही आहेत संपणारी आणि न संपणारी किंवा नूतनीकरणक्षम आणि अनूतनीकरणक्षम या दोन्हींचा पर्याप्त वापर कुठे करता येतो त्या पर्याप्त वापराचा विचार आपण यामध्ये करणं अपेक्षित आहे, यामध्ये करावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. मग यामध्ये अनूतनीकरणक्षम संपणारी नैसर्गिक साधने आणि नूतनीकरणक्षम न संपणारी नैसर्गिक साधने यांचा वापर
पर्याप्त वापर कसा करता येईल आपल्याला, याचा पर्याप्त वापर आपण कसा करू शकू, हे प्रामुख्यानं यामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा करण्याची अपेक्षा ही यामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे नूतनीकरणक्षम नैसर्गिक साधने आणि अनूतनीकरणक्षम नैसर्गिक साधने यांचा पर्याप्त वापर, ऑप्टिमम युटिलायझेशन कुठं करता येतं, कसं करता येतं, याचं चर्चा, याचं सैद्धांतिक विवेचन हे यामध्ये करणं अपेक्षित आहे, यामध्ये करणं अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या प्रकरण 3 मधला एक महत्वाचा भाग म्हणजे यामध्ये पर्यावरण धोरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि पर्यावरण धोरणाचा अभ्यास करताना काही महत्वाचे घटक, काही महत्वाचे भाग हे आपल्याला या अनुषंगानं अभ्यासणं किंवा त्याची चर्चा करणं अभिप्रेरित आहे किंवा अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. ते महत्वाचे भाग किंवा घटक कोणते? तर पहिला महत्वाचा घटक म्हणजे पोल्युटर पेज प्रिन्सिपल, म्हणजे प्रदूषकानं वर्गणी द्यावी हा सिद्धांत किंवा तत्व आहे. प्रदूषकानं वर्गणी द्यावी हा सिद्धांत किंवा तत्व आहे. ते नेमकं काय आहे त्याचा विचार आपल्याला करायचा. त्यानंतर व्यापार आणि पर्यावरण, ट्रेड अँड एन्व्हायरमेंट यामध्ये काय संबंध असू शकतो, यांच्यात काय संबंध आहे, तो ट्रेड आणि एन्व्हायरमेंट यामधल्या संबंधाचा सुद्धा विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अभिप्रेरित आहे किंवा अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पर्यावरणाचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं कोज नावाचे एक पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ आहे. या कोजनी पर्यावरणाच्या व्यवस्थापनाचं किंवा पर्यावरणीय साधनांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातलं एक प्रमेय सांगितलेला आहे, एक सिद्धांत सांगितलेला आहे. आणि तो प्रमेय किंवा तो सिद्धांत म्हणजे कोजचा सिद्धांत किंवा प्रमेय असं आपल्याला म्हणता येईल. आणि कोज याने प्रामुख्यानं पर्यावरणीय साधनांचं, नैसर्गिक साधनांचं कसं योग्य व्यवस्थापन करता येतं, कसं संतुलित वापर करता येतो, इक्विलिब्रियम कसा निर्माण करता येतो, या संबंधीची काही चर्चा, या संबंधीचं काही विवेचन, विश्लेषण हे यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते नेमकं कोजचं म्हणणं काय आहे, नेमकं कोज याने काय सांगितलेलं आहे, याचा एक अभ्यासाचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन करण्याच्या अनुषंगानं पर्यावरण अंतर्भूत, पर्यावरण समाविष्ट स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन या संकल्पना काय आहेत, त्या संकल्पना आपल्याला बघायच्या. म्हणजे एन्व्हायरमेंटली ऍडजस्टेड ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अँड नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट या दोन संकल्पनांचा विचार सुद्धा आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे किंवा करणं अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि यामध्येच त्याचा विचार करत असताना राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये एक महत्वाची पद्धत आहे, त्याला सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग असं म्हटलेलं आहे. सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग नावाची एक पद्धत आहे की ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना पर्यावरणाचं, पर्यावरणीय साधनांचं, नैसर्गिक साधनांचं विचार करते, त्यांच्या मूल्याचा विचार करते. ते नेमकं काय आहे त्याचाही विचार आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे.
या अनुषंगानं त्याचा पण विचार करायचा आहे असं आपण म्हणू. म्हणजे पर्यावरणाचं मूल्यमापन, पर्यावरणीय साधनांचं मूल्यमापन करत असताना प्रामुख्यानं यामध्ये ज्या राष्ट्रीय उत्पन्न बरोबरच साधारणतः पर्यावरणाचा अंतर्भाव आपल्याला त्यामध्ये कसा करता येतो आणि एकाच वेळेला पर्यावरण आणि आर्थिक राष्ट्रीय उत्पन्न याचं मापन आपण कसं करू शकू याची चर्चा आपल्याला अ सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धती म्हणून आपल्याला त्याचा एक अभ्यास करायचा आहे, त्याचा एक विचार करायचा आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर विशेष महत्वाची गोष्ट मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे पर्यावरण अंतर्भूत स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन याचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अभिप्रेरित आहे, करणं अपेक्षित आहे, तो आपण करू. Then unit number 4 is very important for us, and unit number 4 talks about economics of social sector. And in this social sector, we are concentrating on education and health. We are concentrating on education and health. The issues, problems, and challenges related to education and health that we are going to study so far as economics of social sector, that is education and health, is expected to be studied, is expected to be discussed. Now, what actually we are going to study or expected to be studied in economics of social sector, education and health? Number one is education as an instrument for economic growth. Education as an instrument for economic growth. Then demand for education and supply of education. Demand for education and supply of education. It is also expected to study cost benefit analysis in education. Cost benefit analysis in education. Cost of education, private cost, social cost, benefits of education, direct benefits, indirect benefits, private benefits, social benefits, and financing of education. How education is financed, how education is finance is extended. Then in health, what is the health dimension of development? That is how health and development are correlated, how health and development are related. Then determinants of health, what are the factors? What are the determinants which affect health? That is also expected to be studied. That is also expected to be discussed. Then economic dimensions of healthcare. Healthcare services are there. What can be economic dimension? What can be economic issues? That is also expected to be studied under the health. And one more very important aspect, that is demand and supply of healthcare. Demand and supply of healthcare and financing of health. And financing of health, these are the very important things which are expected to be studied so far as in social sector, especially education and health. प्रकरण 4 मध्ये आपण सामाजिक क्षेत्राचे अर्थशास्त्र असं त्याचं आपलं शीर्षक आहे. यामध्ये 2 घटकांवर, 2 बाबींवर आपण लक्ष देणार आहोत, 2 बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्या 2 बाबी म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. त्या 2 बाबी म्हणजे शिक्षण आणि आरोग्य. या शिक्षण आणि आरोग्यावरती प्रामुख्यानं आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रणाली, सचिन स्क्रीनशॉट घ्या आपल्याला अटेंडन्स साठी आणि मला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्या. आपल्या प्रणाली, सचिन स्क्रीनशॉट घ्या प्रेझेंटीसाठी आणि पाठवून द्या. ऐकायला येतं तुम्हाला? हो सर. आता मी असं हे तुम्हाला सांगत होतो की प्रकरण 4 मध्ये
प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य याचा अभ्यास करायचा आहे. कारण आज सामाजिक शास्त्रामध्ये, सोशल सेक्टरमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये शिक्षण आणि आरोग्य खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य याच्याशी संबंधित जे घटक आहेत त्या घटकांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. यामध्ये नेमकं आपण काय अभ्यासणार आहोत? शिक्षणाचा जर विचार केला तर शिक्षणाचा विकासावरती होणारा परिणाम किंवा शिक्षण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवरती, आर्थिक विकासावरती काय परिणाम करते याचा विचार आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे. याचा विचार करणं यामध्ये अभिप्रेरित आहे. यानंतर मग आपण शिक्षणाची मागणी आणि पुरवठा म्हणजे काय, शिक्षणाची मागणी कशी ठरते, पुरवठा कसा ठरतो, याचाही घटक आपल्याला या अनुषंगानं अभ्यासणं अपेक्षित आहे. त्याचा अभ्यास करणं अभिप्रेरित आहे असं आपण म्हणूया. त्यानंतर या शिक्षणामध्ये प्रामुख्यानं खर्च लाभ विश्लेषण, शिक्षणाचं खर्च लाभ विश्लेषण यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास करत असताना शिक्षणाचा खर्च कोणता, शिक्षणाचा लाभ कोणता, खाजगी खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्च म्हणजे काय, हे काही विचार आपल्याला, ह्या काही संकल्पनांचा विचार हा आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे. त्यानंतर यामध्येच आपल्याला ज्याचा जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास म्हणजे शिक्षण वित्त पुरवठा, शिक्षणास वित्त पुरवठा म्हणजे शिक्षण सुविधा देण्यासाठी वित्त पुरवठा कोण करतं, पैसा कोण पुरवतं, त्याचं स्वरूप कसं असतं, ते फायनान्सिंग ऑफ एज्युकेशन याचा एक विचार आपल्याला यामध्ये करणं अभिप्रेरित आहे, यामध्ये करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आरोग्याचा विचार करत असताना प्रामुख्यानं आरोग्य आणि विकास यामधला काय संबंध आहे, आरोग्याचा आणि विकासाचा काय संबंध असू शकतो का, हेल्थ आणि डेव्हलपमेंट काही को रिलेशनशिप आहे का, रिलेशनशिप आहे का, त्याचा एक विचार या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आरोग्य ठरवणारे घटक कोणते आहेत, आरोग्य ठरविणारे घटक कोणते आहेत, त्या आरोग्य सुविधा किंवा आरोग्य ठरविणाऱ्या घटकांचा विचार आपल्याला या अनुषंगानं करायचा आहे, तो करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता ज्या आरोग्य सुविधा आहेत, हेल्थ सर्व्हिसेस, दवाखाने म्हणा, लॅबोरेटरीज म्हणा, याची आर्थिक बाजू काय असू शकते, याचा आर्थिक पैलू काय असू शकतो, त्याचं अर्थशास्त्र काय असू शकतं, त्याचाही विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अभिप्रेरित आहे किंवा करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यामध्ये आरोग्याचा पुरवठा आणि आरोग्याची मागणी, ज्या आरोग्य सेवा आहेत या आरोग्य सेवा यांचा पुरवठा आणि मागणी ही नेमकी कशी असते, त्याचं स्वरूप कसं असतं, आरोग्य सेवांच्या पुरवठ्यावरती आणि मागणीवरती घटक परिणाम करणारे घटक कोणते आहेत, या घटकांचा एक विचार आपल्याला या अनुषंगानं करावा किंवा करणं अभिप्रेरित आहे, करणं अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येईल. Thus, so far as economics of social sector and environment is concerned, actually its number is EO31. Paper number is EO31. EO31, it's a elective paper, it's an optional paper. Its title is Economics of Social Sector and Environment. And here it is expected to study in all 4 units. Number 1 is welfare economics and environment, and these are the details. Number 2 is economic valuation of environment, and these are the details. Number 3 is economics of natural resource management, and these are the subtopics or details expected to be studied. And unit number 4 is economics of social sector, that is education and health. All health and education related issues, those are expected to be studied, those are expected to be discussed. आता सामाजिक क्षेत्र आणि पर्यावरण यांचे अर्थशास्त्र याचा क्रमांक आहे EO31. यामध्ये एकूण 4 प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये कल्याणाचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण याचा काय संबंध आहे, त्यानंतर पर्यावरणाचा आर्थिक मूल्यमापन याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन कसं करता येतं, त्या व्यवस्थापनाचा अभ्यास करायचा आहे. आणि सामाजिक क्षेत्राचा अभ्यास करत असताना प्रामुख्यानं शिक्षण आणि आरोग्य, एज्युकेशन आणि हेल्थ
याच्यावरती प्रामुख्यानं आपण लक्ष केंद्रित करणार आहोत किंवा ते करावं अशा प्रकारची अपेक्षा. देन डायरेक्टली आय एम मूव्हिंग ऑन युनिट नंबर 1, that is welfare economics and environment. युनिट नंबर 1, वेलफेअर इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सामाजिक क्षेत्राचे अर्थशास्त्र आणि पर्यावरण यामध्ये एकूण 4 प्रकरण आहेत. कल्याणकारी अर्थशास्त्र आणि पर्यावरण, पर्यावरणाचे आर्थिक मूल्यमापन, त्यानंतर नैसर्गिक संसाधनाचं व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्राचे अर्थशास्त्र यामध्ये प्रामुख्याने शिक्षण आणि आरोग्य. या शिक्षण आणि आरोग्याचा विचार हा प्रामुख्यानं यामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा करावा अशा प्रकारची अपेक्षा. डायरेक्टली आपण युनिट नंबर 1 ला सुरुवात करतोय. वेलफेअर इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट. In welfare economics and environment, first of all, I will try to explain before you what is meant by economics of welfare. All of us know there are number of branches of economics, like agriculture economics, like public economics, like international economics, like industrial economics, monetary economics. Likewise, welfare economics is also one of the branches of mainstream economics. And how it is correlated with the environment, or conversely, what relationship is there between environment and welfare or welfare economics, that is expected to be studied. And unit number 1, first of all, I will explain what is meant by economics of welfare. What the term economics of welfare means, that first of all, I will try to explain before you. Now, what is economics of welfare? Already I have mentioned that. It is one of the branches, it is one of the categories, or one of the branch of a mainstream economics. And meaning of the term welfare economics or economics of welfare, we can understand. Welfare economics is concerned with evaluation of alternative economic situations, like states, configurations, then from the point view of society's well-being, that is, in economics of welfare, evaluation is undertaken, evaluation is done of different economic situations, states, national, and it is from the point of view of welfare of the society. That is, whatever the state of development is there, in the state of development might be of states or might be at national level. What is the state of social welfare? Well-being means welfare. And welfare and well-being means a state of happiness. A state of happiness after the fulfillment of wants of the people. Now, welfare economics tries to evaluate, tries to assess economic condition of the state and national government or economy, whether it is favorable or pro-social welfare or it is against social welfare. Whether it is affecting favorably welfare of the society, welfare of the people, or it is affecting adversely to the welfare of the society, that is expected to be studied. Now, actually, this welfare economics we can explain. Suppose we denote total welfare by an alphabet W, and we have resources or productive resources, state of technology, and all available resources and technology is possible to, or it is going to achieve welfare, that is W star. Welfare, that is W star. That is, at this moment welfare is W, but the potentiality to achieve welfare is W star. Means welfare economics studies how actual welfare is lesser than potential welfare. How
actual social welfare is lower than, lesser than potential welfare on the one hand, and on the other, the welfare economics has to suggest ways, remedies and measures to raise actual level of welfare, social welfare, up to potential level of social welfare. Thus, welfare economic studies actually what is the level of social welfare, what is the potentiality to achieve social welfare, and how actual welfare is lower than the potential social welfare. And at the same time, it has to suggest such measures, remedies, policies whereby the actual welfare we are going to raise up to the potential level of welfare. Potential level of welfare. If this happens, what remedies are helpful, what measures are helpful, that is expected to be explained, that is expected to be discussed so far as the concept of welfare economics is concerned. बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला कल्याणकारी अर्थशास्त्र किंवा कल्याणाचे अर्थशास्त्र म्हणजे काय ती संकल्पना समजावून सांगण्याचा, स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला माहित आहे की अर्थशास्त्र हे प्रगत सामाजिक शास्त्र आहे आणि अर्थशास्त्र हे प्रगत सामाजिक शास्त्र असल्यामुळे अर्थशास्त्राच्या आज अनेक शाखा आहेत. शेतीचे अर्थशास्त्र, उद्योगाचे अर्थशास्त्र, सार्वजनिक अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अर्थशास्त्र, बँकेचे अर्थशास्त्र, पर्यावरणाचे अर्थशास्त्र, सामाजिक क्षेत्राचे असे अनेक अर्थशास्त्राचे शाखा आहेत. तशाच पद्धतीनं कल्याणाचे अर्थशास्त्र ही सुद्धा एक अर्थशास्त्राची शाखा आहे. कल्याणाचे अर्थशास्त्र ही सुद्धा एक अर्थशास्त्राची शाखा आहे. मग नेमकं कल्याणाचं अर्थशास्त्र म्हणजे काय? व्हॉट इज वेलफेअर इकॉनॉमिक्स? कारण या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला कल्याणाचं अर्थशास्त्र आणि पर्यावरण यामधल्या संबंधाचा, यामधल्या सहसंबंधाचा, यामधल्या अवलंबित्वाचा अभ्यास करायचा आहे, त्याची चर्चा करायची आहे. मग आपल्याला कल्याणाचे अर्थशास्त्र म्हणजे काय हे माहित असणं आवश्यक आहे. आणि ते स्पष्ट करण्यासाठी मी तुमच्या पुढे कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला नेमकं कल्याणकारी अर्थशास्त्राचं काम काय, कल्याणकारी अर्थशास्त्राची नेमकी जबाबदारी काय, ती जबाबदारी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर व्याख्या आपण बघू लागलो तर व्याख्या असं सांगते की कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणजे जी वर्तमान आर्थिक स्थिती आहे त्या वर्तमान आर्थिक परिस्थितीचं मूल्यमापन करणं. मग ती स्थानिक लेवलची, स्थानिक पातळीवरची आर्थिक स्थिती असेल, प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरची आर्थिक स्थिती असेल, किंवा राष्ट्र पातळीवरची किंवा जागतिक पातळीवरची आर्थिक परिस्थिती स्थिती असेल, आणि त्याचं जे मूल्यमापन करतं हे कल्याणाचं अर्थशास्त्र ते सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून, म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्था असू द्या, राज्य पातळीवरची किंवा प्रादेशिक पातळीवरची आर्थिक परिस्थिती असू द्या, देश पातळीवरची असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरची असू द्या, ती समाजाच्या कल्याणासाठी, सामाजिक कल्याणासाठी कशी आहे, अनुकूल आहे का प्रतिकूल आहे, सामाजिक कल्याण वाढत चाललेलं आहे का घटत चाललेलं आहे, वाढणार आहे का कमी होणार आहे, याचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे कल्याणाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून कल्याणाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र ही संकल्पना व्याख्याच्या आधारे स्पष्ट करत असताना स्थानिक असू द्या, राज्य असू द्या किंवा देश पातळीवरची आर्थिक परिस्थिती, आर्थिक स्थिती सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून त्याचं मूल्यमापन, त्याचं परीक्षण करणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे कल्याणाचे अर्थशास्त्र, कल्याणकारी अर्थशास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. आणि कल्याण म्हणजे काय? कल्याण म्हणजे मानवी गरजा भागवल्यानंतर जे समाधान मिळतं, जे आनंद मिळतो त्याला आपण कल्याण असं म्हणतो. एका व्यक्तीला मिळणारा आनंद म्हणजे व्यक्तिगत कल्याण आहे, आणि सगळ्या लोकांना, अनेक लोकांना मिळणारा आनंद त्यांच्या गरजा भागल्यानंतर म्हणजे सामाजिक कल्याण आहे. म्हणजे समाजातल्या सगळ्या लोकांना आनंद देणारी आर्थिक परिस्थिती आहे का नाही, आनंदामध्ये वाढ घडवून आणणारी आर्थिक परिस्थिती, स्थिती आहे का नाही, याचं मूल्यमापन करणारं अर्थशास्त्र म्हणजे कल्याणाचं अर्थशास्त्र असं आपल्याला म्हणता येईल. मग कल्याणाचं अर्थशास्त्र नेमकं काय करतं?
कल्याणाचं अर्थशास्त्र त्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थानिक असेल, प्रादेशिक किंवा राज्य असेल किंवा राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल, नेमकं कल्याण किती आहे, सामाजिक कल्याण किती आहे आणि त्या अर्थव्यवस्थेची, त्या देशाची सामाजिक कल्याण साध्य करण्याची क्षमता किती आहे, पोटेन्शियालिटी किती आहे, ते बघण्याचा प्रयत्न करतं. यामध्ये डब्ल्यू हे जे अक्षर आहे, ते डब्ल्यू हे अक्षर दाखवतं की एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं सामाजिक कल्याण कोणत्या पातळीवरती आहे किंवा साध्य झालेला आहे. आणि हा जो डब्ल्यू स्टार आहे, तो डब्ल्यू स्टार दाखवतो की सामाजिक कल्याणाची पातळी कुठपर्यंत जाऊ शकते, सामाजिक कल्याण आपल्याला कुठपर्यंत साध्य करता येतं. म्हणजे डब्ल्यू म्हणजे प्रत्यक्ष साध्य झालेलं सामाजिक कल्याण आणि डब्ल्यू स्टार म्हणजे कुठपर्यंत आपल्याला हे सामाजिक कल्याण साध्य करता येतं. आणि म्हणून सामाजिक कल्याणाच्या अर्थशास्त्राचं काम काय की प्रत्यक्ष सामाजिक कल्याणाची पातळी ही कल्याण साध्य करण्याची जी क्षमता आहे, सामाजिक कल्याण साध्य करण्याच्या क्षमतेपेक्षा ती कमी आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न, ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न किंवा ती कामगिरी कल्याणाच्या अर्थशास्त्राला, कल्याणकारी अर्थशास्त्राला करायची. मग समजा प्रत्यक्ष साध्य झालेलं सामाजिक कल्याण जेवढं सामाजिक कल्याण साध्य करता येतं त्यापेक्षा कमी असेल, तर मग त्यासाठी ही सामाजिक कल्याणाची पातळी वाढवण्यासाठी किंवा प्रत्यक्ष साध्य होऊ शकणाऱ्या सामाजिक कल्याणाची पातळी वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील, कोणती धोरणं उपयुक्त ठरू शकतील, कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील, याचा विचार, याची चर्चा पण आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि म्हणून सामाजिक कल्याणाचं अर्थशास्त्र दोन महत्वाच्या बाबी करतं. एक म्हणजे प्रत्यक्ष साध्य झालेले सामाजिक कल्याण हे प्रत्यक्ष साध्य होऊ शकणाऱ्या सामाजिक कल्याणाच्या पातळीपेक्षा कमी आहे ते दाखवतं. आणि दुसऱ्या बाजूनं हे कमी सामाजिक कल्याण साध्य झालेलं आहे ते आपल्याला कसं वाढवता येईल, प्रत्यक्ष जिथपर्यंत आपल्याला सामाजिक कल्याण साध्य करणं शक्य आहे तिथपर्यंत कसं वाढवता येईल, त्याची चर्चा ही प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न कल्याणाचं अर्थशास्त्र करतं किंवा कल्याणाच्या अर्थशास्त्रानं करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि म्हणून कल्याणाचं अर्थशास्त्र हे स्थानिक पातळीवरती, प्रादेशिक पातळीवरती, राज्य पातळीवरती, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमकं सामाजिक कल्याण किती साध्य झालेलं आहे आणि ते प्रत्यक्ष साध्य झालेलं सामाजिक कल्याण हे प्रत्यक्षामध्ये साध्य होऊ शकणाऱ्या कल्याणापेक्षा कसं कमी आहे आणि कल्याण ते साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना सुचवू शकतात ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न हे कल्याणाचं अर्थशास्त्र करतं. आणि म्हणून कल्याणाचं अर्थशास्त्र आणि पर्यावरण यामधल्या संबंधाचा विचार करत असताना कल्याणाचं अर्थशास्त्र म्हणजे नेमक्या आर्थिक परिस्थिती कितपत सामाजिक कल्याण साध्य करू शकली आणि अजून सामाजिक कल्याणाची पातळी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते सुचविण्याचा प्रयत्न करतं किंवा सुचविणं अपेक्षित आहे, अभिप्रेरित आहे असं आपल्याला म्हणता येईल. Thus, so